निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या संदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्रीपाद, मी बोपण्णांकडे निघालो, त्यांना भेटून थोड्या वेळात परत येतो। पिताश्री, तुम्हाला जायची आवश्यकता नाही। म्हणजे मी समजलो नाही। आजोबा स्वतःच इकडे येत आहेत आणि काही वेळात ते पोहोचतीलही। अरे वा, बरंच झालं। बोपण्णांचं वय झाल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला नेहमीच जात असतो, पण ते येत आहेत म्हणल्यावर इथेच निवांत बसूयात, बोलूयात। आजोबांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठीच ते इकडे येत आहेत। श्रीपाद, ए श्रीपाद, बाळा आहेस का घरात? होय आजोबा, आत या ना। या या बोपण्णा, बसा। सुमती कुठे आहे? आई शेजारच्या काकूंकडे गेली। ती घरात नाहीये हे बरंच झालं। असं का म्हणताय बोपण्णा? म्हणजे आम्ही समजलो नाही। मला श्रीपादशी जरा बोलायचं होतं, जे सुमती असताना नको होतं। बोपण्णा, तुम्हाला श्रीपादशी एकांतात बोलायचं असेल तर मीही बाहेर जाऊ का? नको नको, तुम्ही थांबा जावई बापू। आजोबा, तुम्ही अस्वस्थ दिसत आहात, आधी तुम्ही शांत व्हा, आपण बोलूया। श्रीपाद म्हणालाच होता की तुम्ही येत आहात म्हणून। श्रीपाद सगळं काही जाणतोस, त्याच्यापासून काही लपलं आहे का? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे आजोबा, तुम्ही बोला, तुमच्या मनात काय आहे ते सांगा। बाळा, मला काही दिवसापासून ना भास होत आहेत, कसले तरी संकेत मिळत आहेत। संकेत? होय, मला स्वप्न पडतात, पण त्याचा अर्थ काही लागत नाही। यावरून मला असं वाटायला लागले की माझे दिवस संपायला आलेत की काय। बोपण्णा, अहो काय बोलता आहात तुम्ही? मला जे जाणवतंय तेच मी बोलतोय जावई बापू। श्रीपाद, अरे आजोबा, नेमकं तुम्हाला कसले भास होत आहेत? मी नदी तीरावर स्नानासाठी गेलो होतो, तेव्हा पलीकडच्या बाजूला मला कोणीतरी साधू सारखं, मुनी सारखं बसलेलं दिसलं आणि ते माझ्या नावाने हाका मारून बोलवत होते। मी शेजारच्या इतरांना विचारलं, पण त्या कोणाला ते दिसले नाहीत, पण मला ते स्पष्ट हाका मारताना दिसत होते। हे तसं चमत्कारिकच आहे, पण बोपण्णा तुम्ही कधी बोलला नाहीत याबद्दल। अहो जावई बापू,
मी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता भास वाढायला लागलेत म्हणून बोलतोय. आजोबा, तुम्हाला आणखी कोणते भास जाणवत आहेत? एकदा मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मला एक राजहंस दिसला. त्या राजहंसावर बसून मी कुठेतरी निघालो होतो. मला कळलं नाही नेमकं हे सगळं काय आहे. श्रीपाद, आता तूच याचा अर्थ सांगू शकतोस. तुम्ही विचार करत आहात तसं काही नाही आजोबा. श्रीपाद, माझं आयुष्य पुरेपूर जगून झालंय. सगळं काही मिळालं मला. तुझ्यासारखा नातू मिळाला. साक्षात दत्तगुरूंचे दर्शन झाले. मी आता भरून पावलो आहे. आता जरी मला मृत्यू आला ना, तर मी आनंदाने स्वीकारीन त्याला. प्रत्येकासाठी मृत्यू अटळ आहे आजोबा, पण तुमची ती वेळ अद्याप अजून आलेली नाहीये. तुम्हाला जे काही भास होत आहे त्याचा काय अर्थ आहे हे मी तुम्हाला सांगेन. गुरुदेव, आज आपण अक्काबाईला शिक्षा न करताच आलो. काही नाही. येताना आपण तिला शिक्षा जरी केली नसली तरी नाथ संप्रदायाची जुजबी ओळख मात्र नक्कीच करून दिली आहे. परंतु गुरुदेव, यावेळी आपण अक्काबाईला केवळ जाणीव होईल इतकाच शक्तिपात केला. त्यापेक्षा सर्वांसमक्ष तिला शिक्षा केली असती तर. मला वाटलं होतं आपण जेव्हा गावात गेलो तेव्हा तिचा आणि आपला सामना होईल, पण ती फक्त आपल्याला लांबूनच निहाळत होती. अशा वेळी तिच्यावर प्रहार करणे योग्य ठरले नसते. माझंही तेच मत आहे. गावात प्रत्येक जण आपल्याकडे पाहत होता, परंतु त्या अक्काबाईच्या भीतीमुळे आपल्याला भिक्षा कुणीही दिली नाही. आणि अशामध्ये क्रोधाच्या भरामध्ये आपण तिच्याशी काही बोललो असतो, तिला काही ताडण केलं असतं, तर त्याचा परिणाम उलटा झाला असता. त्यामुळे तिला सामोरं न जाता त्याची जाणीव मात्र तिला करवून दिली. मान्य आहे गुरुदेव, परंतु त्याचा दुसरा अर्थ असा देखील झाला असता की साधूबुवा गावात आले आणि अक्काबाईला काहीच करू शकले नाहीत. साधूबुवा अक्काबाईला घाबरतात. तसं होणार नाही. आपण गाव तळ खुलं करून दिलं आहे आणि हे सर्वांनी पाहिले आहे. होय, परंतु तेव्हा आपल्याला आव्हान देणार कोणी नव्हतं. आता अक्काबाई आपल्या प्रत्येक हालचालीचा उपयोग आपल्याच विरुद्ध गावकऱ्यांच्या मनात विष कालवण्यासाठी करणार. गुरुदेव, गहिनी जे म्हणतो आहे ते मला पटलं आहे. पुढच्या वेळी आपण अक्काबाई काही करण्याची वाट न पाहता तिला सगळ्यांसमोर ताडण केलं तर जास्त बरं होईल. गोरक्ष, हे कितीही योग्य असलं तरी आपल्याला हा मार्ग पत्करता येणार नाही. श्री दत्तप्रभूंना सुद्धा हे आवडणार नाही. गुरुदेव, मग आपण कोणता मार्ग अवलंबायचा? आपला मार्ग काय असणार आहे हे काळच ठरवेल. तुर्तास तरी त्या अक्काबाईंच्या पापाचा घडा भरण्याची आपण वाट पाहायची. प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते. जोपर्यंत ती मर्यादा ओलांडल्या जात नाही तोपर्यंत कुठल्याही माणसाचा उद्धार होत नाही. आणि आपल्या प्रवासामध्ये आपण हे असंख्य वेळा पाहिलं आहे. त्यामुळे माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, अक्काबाईला नाही परंतु आपल्याला तर ब्रह्मज्ञान प्राप्त आहे.
तिचा मोक्ष हा आपल्या हातूनच होणार. उगवणारा प्रत्येक सूर्य तिची कालघटिका मोजतो आहे. चला आता आपण ध्यानाला सुरुवात करूया. आदेश अलख निरंजन. श्रीपाद, मला एक समजावून सांग, मला हे जे भास होत आहेत ना ते कशामुळे होत आहेत? बरं, मला जे दिसतंय त्यामुळे माझा स्वभाव बदलत जातो रे. कधी मला आनंद होतो तर कधी काळजी वाटते. कधी मी शांत होतो तर कधी रागावतो तर कधी उदास होतो. याचं कारण माझं वय आहे का रे? श्रीपाद, याचं उत्तर आज देऊनच टाक. मलाही ऐकायचंय. या गोष्टी ज्या दिसतात ते भासच असतील असं काही नाही. ते संख्येत देखील असू शकतात. काही या जन्माचे असतात तर काही मागच्या जन्माचे. मनुष्याचे पाळेमुळे एकच जन्मात अडकलेले नसतात. गेल्या कित्येक जन्माच्या ज्या आठवणी आहेत त्यांनी प्रत्येक जन्मात जे पाहिलेलं आहे, जे भोगलेलं आहे ते त्याला दिसू लागतं. बाळा, मनुष्य जन्म तर कैक योनीतून गेल्यानंतरच मिळतो ना रे? होय, पण आपल्याला मनुष्य म्हणून जन्मलेल्या गोष्टीच दिसतील असं काही नाही. आपण झाड असलो तर त्याला काही यातना झाल्या आहेत, जे त्यांनी भोगलेलं आहे ते देखील दिसू शकतं, पण ते आपल्याला कळत नाही. झाडाच्याही यातना दिसतात? बाप रे. फक्त एवढंच नाही, तुम्ही जर एखादा हिंस्त्र पशु असाल तर त्याचा राग तुमच्यातून कधी कधी उफाळून येत असतो. त्या गतजन्माचं रूप बाहेर येत असतं. मनुष्याचा जो प्रवास आहे तो 84 लक्ष योनीतून होऊन इथपर्यंत पोहोचतो. तेव्हा इतक्या मोठ्या प्रवासातून जे काही घडलं असेल ते कधीही बाहेर येऊ शकतं. शेकडो वर्षांचे संस्कार असतात ते, पण आपण मात्र मनुष्याला याच जन्माचा दोष देत राहतो. खरंच श्रीपाद, किती मोठा प्रवास आहे रे हा. माझं भाग्य की मी मनुष्य म्हणून जन्माला आलो. हो ना, श्रीपाद कडून हे ऐकायला मिळतंय, समजून घेता येतंय. यातलं चांगलं काय वाईट काय ते कळतंय. हे फार थोर आहे. पिताश्री, या गोष्टी सर्वसामान्य मनुष्याला कळण्यासाठीच भक्ती आहे, ध्यान योग आहे, कर्मयोग आहे, ज्यातून तुम्ही निर्विकार होत जातात, शून्य होत जातात. आधीचं सगळं हळूहळू पुसवून टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच अध्यात्म आहे. ये गोरक्षा. शुभम भवतो. गुरुदेव, मी या प्रांतातील इतर गावात जाऊन आलो आहे.
त्या गावच्या प्रमुखाने खूप चांगलं कार्य करून ठेवलं आहे. आणखी काही कार्य झाल्यावर खरंच या प्रांताचं कल्याण होईल. आणि इतर गावांमध्ये त्या अक्काबाईचा काय प्रभाव? हे गाव म्हणजे ह्या प्रांतातील राजधानीच आहे. त्यामुळे इथे जे काही घडतं ते सगळ्यांना समजतं. त्यामुळे ती स्त्री जी इथे आली आहे हे देखील सगळ्यांना समजलं आहे. गुरुदेव, ह्याचा अर्थ आपण इथे आलो आहोत हेही सगळ्यांना ठाऊक असेल. अर्थात गैनी. ह्याचा अर्थ सगळे आपल्याकडे आस लावून बसले असणार. तसं नाही. ते लोक काहीही न करता गप्प बसून राहणार. त्या तांत्रिक बाईला सहन करत राहणार. आणि जो ह्या गावाचा प्रमुख आहे तो चांगलं जरी काम करत असला तरी त्याच्या पाठीशी मात्र उभे राहणार नाही. हा स्वभाव दोष आहे इथल्या माणसांचा. सुमती, तुला एक सांगायचं होतं. बोला ना. काल तू नसताना बोपण्णा घरी येऊन गेले. अगो बाई, हो का? काय म्हणत होते अण्णा? बाबा, आजोबा आले होते. आम्ही येईपर्यंत त्यांना थांबवून ठेवायचं ना मग. हो, आम्ही पण भेटलो असतो. अरे, काल तुम्ही शेजारच्या काकूंकडे गेला होतात. म्हटलं किती वेळ लागतो सांगता येत नाही. म्हणजे काय म्हणत होते अण्णा नक्की? त्यांचं काही काम होतं का? त्यांना श्रीपादशी बोलायचं होतं. बराच वेळ बोलणं सुरू होतं दोघांचं. कशाविषयी बोलत होते? खरं तर त्यांना तू नसताना श्रीपादशी बोलायचं होतं. हे बघ अक्काबाई, तू ह्या गावात आलीस आणि इथं काय काय चालू आहे ते तू समज बघितलंस. आता पुढे काय करायचं तुझ्या डोसक्यात आहे ग? अगं, ती आत्ता आली या गावात. तिला जरा आराम करू दे, जरा बसू दे, मग बघू काय करायचं ते. आव तसं नाही हो. अक्काबाईना आल्या आल्या त्या साधू बुवासनी दम भरला, पंचाला बी भेटली. आता जर का पुढं अक्काबाईनं काय बी केलं नाही ना व, तर समजा गावाला वाटेल का अक्काबाईकडे ती आधीसारखी इद्या चुरली नाही. अगं, अक्काबाईची इद्या कधी वाया जाईल होय? पण म्या काय म्हणतो, आपलं 100 गावांचं राज्य आहे. समधीकडे फिराया, लोकांचं काय चाललंय हे बघाया जरा येळ पाहिजे का नाही? अक्काबाई, तुला काय वाटतं? मीना बरोबर बोलतीय. वाघीण जंगलात आली की तिच्या डरकाळ्यांनी समध्यासनी कळलं पाहिजे की हिथं फक्त तिचंच राज्य आहे.
मी इथं आलीये ही बात समद्या राज्यात पोचायला पाहिजे. मग वाट कशाला बघायची? आता त्या पंचाला अशी अद्दल घडीव ना का त्यो पंच त्या साधुबुवाकडं पुन्हा कधी गेलाच नाही पाहिजे.